मामा, आमचा बच्चू ना बरेचसे वाक्य बोलतो. म्हणजे तो काय करतो माहितीये का, टीव्ही मधले, कार्टून मधले, सिरियल्स मधले जसेच्या तसे वाक्य बोलतो. पण जेव्हा मी त्याला प्रश्न विचारते ना, जसं की तुला जेवायला काय देऊ, किंवा शाळेत काय झालं, किंवा तू कुठे गेला होतास, तेव्हा या प्रश्नांची त्याला अप्रोप्रिएट उत्तरं देता येत नाही. असं का होतंय? सो याचं कारण काय आहे की याला जेस्टाल्ट लँग्वेज प्रोसेसिंग म्हणतात. म्हणजे बरेचदा बच्चू काय करतात की जेव्हा ते भाषा प्रोसेस करत असतात तर त्यांचा ब्रेन चंक्स आणि बिट्समध्ये भाषा ग्रहण करत असतो. म्हणजे काही वाक्य, काही शब्द त्यांना आवडलीत की ती डोक्यात ठेवतात आणि तीच ती रिपीट करतात. मग आपल्याला असं पाहिजे की मुलांनी जेव्हा प्रश्नांना उत्तरं द्यावं तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की त्यांना प्रश्न आणि उत्तर हा कॉन्सेप्ट समजला पाहिजे. म्हणजे प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर द्यायचं असतं हे आपल्याला त्यांना मॉडेल करावं लागतं. म्हणजे त्याला तुम्ही जी प्रश्न विचारणार आहात ती घरात तुम्ही त्याच्या पप्पाला किंवा त्याच्या आजीला विचारा आणि ते कशी उत्तरं देतात हे त्याला बघू देत. म्हणजे आपल्याला थोडक्यात त्याला मॉडेल करायचं आहे की प्रश्नांना उत्तरं दिली कशी जातात. जेव्हा तो हे बघेल की पप्पानी काय उत्तर दिलं त्याला तो कॉपी करण्याचा प्रयत्न करेल, इमिटेट करण्याचा प्रयत्न करेल आणि तो उत्तरं देईल. जेस्टाल्ट लँग्वेज प्रोसेसिंग वाईट नाही आहे. याचा अर्थ की मुलांची भाषा ग्रहण करण्याची वेग थोडासा हळू आहे. ते भाषा ग्रहण करताहेत, पण ज्या स्पीडनी करायला पाहिजे किंवा घरात थोडंसं मॉडेलिंग कमी होत आहे, बस एवढाच याचा अर्थ आहे. तर त्यांच्या रिअल लाईफ सिच्युएशन्समध्ये तुम्हाला भरपूर भाषेचा मारा त्यांच्या कानावर करायचा आहे. तुम्ही एकमेकांशी संवाद करणं गरजेचं आहे, त्याच्या कानावर भाषा पडत राहणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? अजूनही जर मी तुमचं लक्ष वेधून असेल तर मी आहे सपना अशोक डाके, कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट.